सो हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि मी डेली व्लॉग करणार आहे आजपासून, कारण मम्मी गेली आहे गावी आणि मलाच सगळं घरातली कामं करायची आहेत. डॅड सकाळीच ऑफिसला निघाले होते, बघू शकता तुम्ही ते रेडी होत आहेत आणि मी बाकीची तयारी करत होते, कारण त्यांच्यासाठी लंचही मला बनवायचा होता आणि ब्रेकफास्टही बनवायचा होता. तर इडली अशा बनवल्या आहेत मी. इडलीचं भांडं थोडंसं ब्रेक झालं होतं आमचं, त्यामुळे ते नवीन नाही घेतलं आहे आम्ही. त्यामुळे मी अशा वाटीमध्ये इडली बनवल्या होत्या, त्या पटकन झाल्या आणि मस्त अशी ग्रीन चटणी मी बनवली होती झणझणीत. त्यानंतर मी इकडे पालक धुवून घेतलेला आहे. आज मी बनवणार आहे मटर पालक आणि बघू शकता मस्त असा पालक मी उकडवून घेतलेला आहे, वाफवून घेतलेला आहे आणि तो लगेचच मी थंड पाण्यात घातलेला आहे, कारण त्याचा रंग असा पूर्ण उठून येणार आहे आणि जी त्याची बॉइलिंग ॲज अ प्रोसेस असते ती थांबणार आहे. त्यामुळे मी थंड पाण्यात मस्त घालून घेतलेला आणि त्यानंतर मी ग्राइंड करून घेतला आहे तो. आणि ही मस्त अशी फोडणी दिलेली आहे मी तेलात. कांदा, लसूण, जिरं आणि थोडीशी मिरची आणि बाकीचे आपले मसाले असं सगळं काही टाकून घेतलेलं आहे. हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि ही अशी पालकची प्युरी टाकलेली आहे आणि मस्त त्याला असं फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पालकचा रंग असा पूर्ण चेंज झालेला आहे, बदललेला आहे. त्यानंतर मी त्यात टाकलेले आहेत हिरवे वाटाणे. मटार माझ्याकडे नव्हते आणि बाहेरही कुठे मला सापडत नव्हते आणि ऑनलाईन फ्रोझन अवेलेबल होते, पण मी ते मागवलेले नव्हते. आणि हे सुखे वाटाणे असे होते, ते रात्री मी भिजत घातलेले होते, तर तेच मी त्यात घातलेले आहेत. आणि ही एक अशी स्पेशल असं मी बनवलेलं आहे, ते म्हणजे लसूणी तडका आणि तो मी मस्त दिलेला आहे. मस्त मटर पालक तयार झाली होती आणि भांडीही खूप होती, ती सगळी घासून घेतली. त्यानंतर ब्रोकोली थोडीशी उकडवलेली आहे मी स्नॅक्ससाठी, इव्हिनिंग स्नॅक्ससाठी, आणि सगळा पसारा तसाच होता, तो आधी आवरून घेतला. त्यानंतर कपडे भिजत घातले होते ते धुवून घेतले, सगळं किचन आवरून घेतलं, भांडी घासून घेतली, तीही पूर्ण जाळीमध्ये नीट लावली होती निथळण्यासाठी. आणि त्यानंतर मी माझी सगळी तयारी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता घर कसं मस्त आवरलेलं आहे. मी लादी वगैरे सगळी पुसून घेतली होती, झाडांना पाणी घालून झालेलं होतं आणि सगळी तयारी करून घेतली होती. आणि त्यानंतर माझा डबा भरून मी निघालेली आहे कामाला. तुम्ही बघू शकता घर मस्त असं आवरून आणि बाहेरचं वातावरणही खूप छान होतं. त्यानंतर मी गेलेली आहे जॉबला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.